पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने कधी मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. जगाचा मालक सामर्थ्याने त्याला न्यायला येतो. वैष्णवांचा फार मोठा अधिकार आहे. आमच्या श्रीमंतीचा विचार कराल ना, ही गळ्यातली तुळशीची माळ आम्ही रोज आंघोळ केल्यानंतर हिच्यावरनं पडलेलं पाणी आम्हाला त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य देतं. ही तुळशीची माळ आम्हाला सामर्थ्यानं जगायला शिकवते. ही तुळस म्हणजे लक्ष्मी आहे दादा. ही तुळस म्हणजे कोण आहे? लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी सगळ्यात मोठी आमच्या गळ्यात आहे, जी नारायणाची पत्नी आहे, जी माझ्या विठ्ठलाची अर्धांगिनी आहे. आणि तुम्हीच मला सांगा बरं, बायकोला सोडून नवरा जाईल तरी कुठं? म्हणून तर आपण तुळशीच्या लग्ना दिवशी तुळशीचं विष्णूचं लग्न लावतो की नाही. ही तुळस म्हणजे लक्ष्मी आहे दादा. अधिकाराने सांगते मी तुम्हाला. आणि विनंती माझी, आयुष्यात पैसा जरी कमवायचा असेल ना तर माळकरी व्हा. लय ताकद आहे माळेमध्ये. हा, ते कसं आहे, मी सांगणं काम आहे आणि तुम्ही नाही ऐकणं काम आहे, पण सांगणं माझं काम आहे, हे की नाही. करत जा, जमल तसं जमल एवढं करायचं. या विषयाकडे ताकद आहे दादा. काय करू नये माझ्या विठ्ठलानं सांगा ना. मामा म्हणून आला, इतके सुंदर 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 कपडे दिले. किती जागीरदाराची पोरगी ती आवडली एका लुगड्यावर. बरं तेवढं लुगडं त्या कणगीवर वाढू घातलेलं दादा. दारात विठ्ठलानं रूप घेऊन आला एके दिवशी आणि सहज म्हणले तुकोबाला, तुकोबा, बाईचं रूप घेतलंय बरं काय का. आणि तुकोबा, लोक म्हणले फार मोठं मन आहे तुमचं, देताना मागं पुढं बघत नाही तुम्ही, अहो पोटासाठी काही मागत नाही. पण खरं सांगू का, बाई म्हणलं की लोक पोटाची भूक बघत नाही, पण शरीरावरचा कापड फाटलेला असला की त्यांच्या वासनेची भूक भागवल्याशिवाय राहत नाही. समाज आहे हा. तुकोबा पोटासाठी काही मागत नाही, पण अंगावरचा कापड फाटलाय, लोक वाईट नजरेनं बघतात. ही वाईट नजर सहन होत नाही, कारण बाईसाठी, स्त्रीसाठी पावित्र्यानं जगणं महत्वाचं नाही, त्याच्यापेक्षा स्वाभिमानानं मेलेलं बरं. तुकोबा आयुष्यात दुसरं काही मागतलं नाही, पण आज पहिल्यांदा तुमच्याकडे हात पसरते. संत आहे म्हणे तुम्ही, असेल घरात एखादा कापड तर द्या बरं या बाईला. तुकोबाला माहित नसेल का आपली बायको एकाच लुगड्यावर संसार करते? माहित असणार की दादा. तरी विचार केला नाही. तीच कणगीवरचं वाळू घातलेलं लुगडं घेतलं, बायको आता आंघोळ करते, तीच लुगडं घेतलं आणि त्या बाईच्या हातात दिलं. विचार सुद्धा केला नाही आता आपली बायको काय नेसून बाहेर येईल. काय उपकार हो तुमचे, किती मन मोठं म्हणावं. वाहे माऊलीचे कसं माय म्हणून येत तुम्हाला. अहो ज्याचा तुमचा काही संबंध नाही त्यांच्यासाठी जीव घाण टाकता तुम्ही. करी लाभावी ना, किती करता हो तुम्ही. देवान तरी कमी करावं दादा. मामा म्हणून आला तुकोबांच्या दारामध्ये, छान छान कपडे होते हातामध्ये. लेकरांना म्हणले घ्या बाबा लेकरांनो, तुम्ही नाही आले मामाच्या गावाला म्हणून काय झालं, मामाचं कर्तव्य दिवाळीला तुम्हाला कपडे द्यायचा, घ्या कपडे. अहो तीनही लेकरांना सुंदर सुंदर कपडे दिले. अशी लेकरं उड्या मारायला लागली. आरशात बघायची नटायची, आरशात बघायची नटायची, आरशात बघायची नटायची. एकामेकाला विचारायची माझं कसं दिसतंय, तुझं कसं दिसतंय, माझं कसं दिसतंय, तुझं कसं दिसतंय. काय आनंद झाला लेकराला. दिवाळी झाली. अहो सगळ्यात मोठी दिवाळी तुकोबांची, जगाच्या मालकानं येऊन लेकरांची दिवाळी केली. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय असू शकतं दादा. अहो लेकरांसाठी माझा पंढरीचा विठेवरचा मालक आला देहूमध्ये. अख्खा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे दोघंही आले भाऊबीज करून. दिवस मावळायचा दिवस मावळायची वेळ होती. आपल्या आवडीनं झाडून काढलं, स्वयंपाक करायला बसली. हे तिघ जण जेवायला बसले, 4 जण पुढं. ताट वाढलं दादा. ताट वाढल्यानंतर काही जे असेल ते खात होते तुकोबा. अरे खात खात सहज कोपऱ्यात नजर गेली, कुठून तरी उजेड दिसत होता. तुकोबा म्हटले भागू, अगं दारात दिवे लावलेस, घरात लावलेस ठीक आहे, पण कोपऱ्यात कशाला लावलास ग. आधीच तेलाची कमतरता आपल्याकडं, कसं बसं जगतो आपण. असं प्रत्येक ठिकाणी दिवे लावून आपल्यासारख्या जागीरदार, आपल्यासारख्या गरीबाचं काम आहे का, आपण का जागीरदार आहे का. कोपऱ्यात कशाला दिवा लावलास ग भागू. भागीरथी म्हणली बाबा नाही, दिवा नाही लावला कोपऱ्यात, 4च दिवे लावले दारात. तो दिवा नाही हो, तो जो प्रकाश आहे ना, मी सांगायचं विसरले, काल मामा आलता, त्याने कपडे दिले आम्हाला, तेच ठेवलेत कपड्यात. काय माहिती पण त्याचाच प्रकाश पडतोय. तुकोबानं कपडे घेतले हातात. सुगंध आल्या आल्या कळलं हा माझ्या विटेवरच्या मालकाचा सुगंध आहे, ह्या चंदनाच्या उटीचा सुगंध आहे, हा अभिराचा सुगंध आहे, हा तुळशीचा सुगंध आहे, हा माझ्या विटेवरच्या मालकाचा आहे. तुळशीजवळ आले तुकोबा, पंढरीकडे हात केलं आणि विठ्ठलाला म्हणले देवा तूच सांग बरं, दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संतजन भेटतील.
तुका म्हणे कैसे हो उतराई जीव ठेवू पायी संताची. कसं उतराई हो तुझ्या भाग्यात ना. अरे तुझ्या या प्रेमातनं उतराई तरी कसं हो विठ्ठला. माझ्या लेकरासाठी तू कपडे घेऊन आलास, माझ्या लेकरांच्या डोळे तू पुसलेस विठ्ठला. आवलीला राग आला. आवली म्हणली अहो स्वामी कान काही पिकले का काय तुमचे. अहो लेकर तोंडानं सांगतात मामा आलता आणि तुम्ही म्हणते विठ्ठलानं दिले. कवा तरी माझ्या माहेराचं कौतुक करीत जा. अहो लेकर म्हणतात ना मामा आलता. तुकोबाने सांगावं खरंच सांग आवले एवढ्या साड्या घेतल्यास तू कधी तुझ्या साडीतनं प्रकाश आला का ग. उजेड पडला का कधी. माय माऊल्या घेतली असेल की दिवाळीला साडी. भावाने घेतली असेल, नवऱ्यानं घेतली असेल, आई बापानं घेतली असेल की प्रकाश पडला का ग साडीचा. किती लाखाची घेतल्यावर पडल ग दादा. किती लाखाचे कपडे घातल्यावर प्रकाश पडेल त्यातनं नाही हो. अगं आवले हे माझ्या त्या आईनं दिलेत ज्या आईला माझं दुःख न सांगता कळतं. मला होणारा त्रास तिलाही होतो. ती माझी पंढरीची माय आहे. जो अख्ख्या विश्वाला प्रकाश देतो त्यानंच कपडे दिलेत वरून याच्यातनं प्रकाश पडले. विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. 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 सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंबर विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्व सांगतो हा तोच आहे. दुसरा तिसरा कोणीच नाही जो विठेवरचा मालक माझ्यासाठी येतोय. किती करावं देवा. म्हणून तुकोबाराय म्हणतात लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीत. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीत. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसे कळवळ्याची जाती करी तिला भावी न प्रीत. ही माझी पंढरीची माय न सांगता माझं चांगलं करून जाते. म्हणून म्हणलं देवा तूच कर माझं मला चांगलं कळत. करी लाभावी ना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण जी देव होय गुरु. जुनं भजन बघा. लेकरांची सेवा केली सतुआई. लेकरांची सेवा केली सतुआई. कस पांग फेडू कस होऊ उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बापा अभंगाला जोड टाळची पडायची. अभंगाला जोड टाळची पडायची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला. आय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. फिरत्या चाका बनती देशी. फिरत्या चाका वरती देशी. मातीला आकार विठ्ठला तू
कभी शाम बन के चले आना प्रभु जी, चले आना, चले आना प्रभू जी, चले आना. आम्हाला तुझ्या स्वरूपात दिसला तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. आम्ही ज्यात तुम्हाला पाहिलं ना ते संत आहेत. आम्ही जेव्हा विठ्ठल स्मरण केला ना तो दिसत कसा असला तर आम्ही ज्ञानोबाकडे बघितलं असा दिसत असेल. महाविष्णूचा सखा माझा नाही पाहिला आम्ही राम, अहो नाही पाहिला आम्ही राम, ज्या दिवशी तुकोबारायांना पाहिलं त्या दिवशी कळलं असाच असेल. पुसने ते पोसा पांडुरंगा, पुसने ते पोसा पांडुरंगा, पुसने ते पोसा, पांडुरंगा, पुसने ते पोसा. तुका म्हणे नोये दिसतो मी कैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. दिसतो मी कैसा, पुसने ते पोसा पांडुरंगा, तो मी कैसा, पुसने ते पुसा पांडुरंग, पुसने ते पुसा पांडुरंग. मला नका विचारू कसा आहे मी, त्या विठ्ठल विचारा कसा आहे मी. आम्ही संतांकडे बघून कळलं आम्हाला असं असेल राम, असं असेल विठ्ठल, असं असेल कृष्ण, असं असेल माझा पांडुरंग परमात्मा. हे सबल मनाचे हे पुरकोराचे मलपत मलपत चालत, बाळ माझं मलपत मलपत चालत, बाळ माझं मलपत मलपत. मोबदला 5 पैशाची मदत केली एखाद्याने तर आयुष्यभर हांगून काढतात माणसं. आयुष्यभर उपकार सांगतात, याला मी मोठं केलं, याला मी मोठं केलं म्हणतात. संतांनी जगायला शिकवलं तरी एका